नमस्कार. ग्रो मोटिवेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते. आजचा विषय आहे चांगली व वाईट लोक कशी ओळखावीत. तुम्हाला कधी प्रश्न पडतो का की तुमच्या आजूबाजूला जी लोक आहेत ती खरंच चांगले लोक आहेत का, की ते चांगले होण्याचा देखावा करत आहेत. अनेक वेळा असे होते की खरंच चांगली आणि खरी लोक असतात. त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे आपण त्यांना वाईट समजतो, पण जी नकली आणि खोटारडे लोक असतात त्यांच्या चांगल्या वागणुकीमुळे आपल्याला वाटते की हीच लोक चांगली आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला बाहेरून चांगली दिसणारी पण आतून खोटारडी आणि नकली वृत्ती असणारे लोकांचे 6 गुण सांगणार आहे. या गुणांमुळे तुम्हाला समजेल की तुमच्या आजूबाजूला असणारे लोक खरंच चांगले आहेत की नकली. पहिला आहे, ही लोक फक्त त्यांचाच आदर करतात ज्यांच्याकडे सत्ता आहे, पॉवर आहे. मित्रांनो, तुमच्या आजूबाजूला असे लोक आहेत का जी फक्त त्यांचा आदर करतात, ज्यांचे समाजामध्ये काही स्टेटस आहे, ज्यांच्याकडे सत्ता आहे? हो, मला मान्य आहे, आपले वागणे आपोआप बदलते जेव्हा आपण एखाद्या मोठ्या हुद्द्यावर असणाऱ्या व्यक्तीला भेटतो. जसे की जेव्हा आपण देशाच्या पंतप्रधानांना भेटू तेव्हा आपले वागणे वेगळे असेल आणि आपल्या मित्रांना भेटू तेव्हा आपले वागणे वेगळे असेल. पण एखाद्या व्यक्तीचे वागणे मोठ्या प्रमाणात बदलत असेल, म्हणजे तो जास्त समोरच्याची हांजी करत असेल, त्याला मस्का लावत असेल, तर शक्यता आहे की ती व्यक्ती नकली आहे आणि खोटारडी असू शकते. एक नियम आहे, माणूस कसा आहे हे ओळखायचे असेल तर तो त्याच्या हाताखालच्या लोकांबरोबर कसा वागतो किंवा त्याच्यापेक्षा परिस्थितीने कमी असणारे लोकांबरोबर कसा वागतो हे पाहायचे असते. हा नियम तुम्हाला स्पष्टता देईल की समोरची व्यक्ती खरंच चांगली आहे की नकली. दुसरा आहे, ही लोक तुमच्या पाठीमागे तुमची निंदा करतात. मित्रांनो, या जगात प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे, पण तोंडावर स्तुती करणे आणि पाठीमागून निंदा करणे चांगल्या पर्सनॅलिटीचे लक्षण नाही. पाठीमागून निंदा केल्याने एखाद्या चांगल्या व्यक्तीची इमेज खराब होऊ शकते. ज्या लोकांना ही सवय असते, जे तोंडावर तर फार गोड बोलतात आणि मागून आपली निंदा करतात, अशा व्यक्ती आपल्यासाठी सर्वात घातक असतात. कारण ही लोक तुमच्याबरोबर गोड बोलून तुमचे सगळे सिक्रेट काढून घेतात आणि हे सिक्रेट्स लोकांना सांगून आपण किती वाईट आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशा व्यक्ती तुमच्या आयुष्यात असतील तर त्यांच्यापासून 4 हात लांब राहिलेलंच बरे. तिसरा आहे, तुम्हाला जेव्हा गरज असते तेव्हा ही लोक गायब होतात. मित्रांनो, तुमचा कोणी असा मित्र आहे का जेव्हा तुम्हाला गरज असताना अचानक गायब होतो, तेव्हा तुमचा तो फोनसुद्धा उचलत नाही? नकली आणि खोटारड्या लोकांची हे एक कॉमन सवय आहे. ही लोक तुमच्याबरोबर तेव्हाच असतात जेव्हा त्यांना गरज असते. तुमच्याकडून गोड बोलूनही त्यांची कामे करून घेतात, पण तुम्ही अडचणीमध्ये असताना तुमच्याबरोबर साधा संवादसुद्धा साधत नाहीत. सहवागून आहे ते त्यांच्या आयुष्यातील वैयक्तिक प्रश्न पाहता. मित्रांनो, जे नकली आणि खोटारडे लोक असतात ते त्यांच्या आयुष्यातले वैयक्तिक प्रश्नांची उत्तरे द्यायचे शक्यतो टाळतात. त्यांना भीती असते की त्यांच्या आयुष्यातील एखादी गोष्ट आपल्याला कळाली तर आपण त्यांचा फायदा घेऊ. ते आपल्याकडून आपल्या सर्व पर्सनल गोष्टी काढून घेतात, पण जेव्हा आपण काही विचारतो ते विषय बदलतात आणि उत्तर द्यायचे टाळतात. असे कोणी तुमच्या आयुष्यात असेल तर सावध व्हा, कारण ही लोक तुम्हाला चांगले दिसत असले तरी कधी तुमच्या पाठीत खंजीर खुपसतील तुम्हाला समजणार नाही. चौथा गुण आहे, ही लोक सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात. मित्रांनो, तुमच्या सहवासात अशी व्यक्ती आहे का जी सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करते? कारण
या व्यक्तीला वाटते सगळे त्यांची स्तुती करावी. सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात ही व्यक्ती लोकांच्या प्रत्येक गोष्टीला हा म्हणत जाते, ज्यामुळे लोकांना वाटते काय भारी माणूस आहे हा. पण अनेक वेळा अशा व्यक्ती त्यांनी दिलेला शब्द पाळत नाही. कारण समोरचा नाराज होऊ नये म्हणून त्यांनी वेळेपुरता तो शब्द दिलेला असतो, पण त्यांना मनापासून ती गोष्ट करायची नसते. मग हळूहळू अशा व्यक्तीबद्दल लोकांचा आदर कमी होऊ लागतो. कारण वचन न पाळणारी व्यक्ती कोणालाच. 5वा गुण आहे, या लोकांना लक्ष वेधून घ्यायची सवय असते. त्यांना कोणत्याही परिस्थितीत लोकांची अटेन्शन पाहिजे असते. मित्रांनो, तुमच्या सहवासात अशी व्यक्ती आहे का की ज्याला सतत लोकांचे लक्ष वेधून घ्यायची सवय असते? मग यासाठी ती व्यक्ती मोठमोठ्या बडया मारते. दुसऱ्यांपेक्षा कशी श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करते. अशा व्यक्तींना वाटत असते की लोकांनी सतत त्यांची वाहवा करावी. खरी आणि प्रामाणिक लोक असतात, त्यांना लोक काय म्हणतील याची पर्वा नसते. त्यांची मनापासून इच्छा असते म्हणून ते लोकांची मदत करतात, चांगली कामे करतात. पण जी व्यक्ती लोकांची वाहवा मिळवण्यासाठी चांगली कामे करण्याचा सोय करतात, अशी व्यक्ती चांगली कामे करणे बंद करते जेव्हा लोक त्या व्यक्तीची स्तुती करायची बंद करतात. तर ही होती आजची माहिती. कशी वाटली ते नक्की सांगा. जास्तीत जास्त शेअर करा. अशीच नवनवीन माहिती घेऊन भेटूयात उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे सर्वात अगोदर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.